मी चंदू बरवते, सनराइज कम्प्युटर एज्युकेशन सांगडी तुमचे स्वागत करीत आहे. आज आपण सिस्टीम सॉफ्टवेअर हा महत्वाचा चॅप्टर शिकणार आहोत. या चॅप्टर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, युटिलिटीज, डिव्हाइस ड्रायव्हर्स आणि लँग्वेज ट्रान्सलेटर समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय ते शिकू. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर मधील फरक पाहू. त्याच्यानंतर सिस्टीम सॉफ्टवेअरचे प्रकार, ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्यांची फंक्शन समजून घेऊ. बूटिंग, मल्टीटास्किंग, फाइल्स, फोल्डर्स आणि युटिलिटीज यांची माहिती पण घेऊ. तर आपण सुरुवात करत आहोत सिस्टीम सॉफ्टवेअरला. तर सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय? सिस्टीम सॉफ्टवेअर हा एक सिंगल प्रोग्राम नसतो, तो अनेक प्रोग्रामच्या कलेक्शन्स असतो. सिस्टीम सॉफ्टवेअरला बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर सुद्धा म्हटलं जातं. हे कम्प्युटर, हार्डवेअर आणि युजर किंवा अप्लिकेशन यांच्यामध्ये ब्रिजिंग तयार करते. कम्प्युटर नीट चालण्यासाठी सिस्टीम सॉफ्टवेअर आवश्यक असतात. असं समजा की तुमच्या कम्प्युटरमध्ये जर सिस्टीम सॉफ्टवेअर नसेल तर तो कम्प्युटर सुरूच होणार नाही. ती फक्त एक शोभेची वस्तू असेल. तर सिस्टीम सॉफ्टवेअरचे मुख्य दोन प्रकार असतात. एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, दुसरा असतो सिस्टीम सॉफ्टवेअर. तर आपण बघू आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कशासाठी असतात? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरलाच युजरच्या स्पेसिफिक कामासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर म्हणतात. उदाहरणार्थ MS वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल आणि गेम हे सगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. यांना एंड युजर ऍप्लिकेशन सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही त्यांना तुमच्या चॉईसनुसार सुरू करू शकता, चॉईसनुसार बंद करू शकता. हे असले नसले तरी तुमचा कम्प्युटर सुरू होईल. हे ऑप्शनल आहे, पण याने कम्प्युटरचा विस्तार होऊ लागला. आता जसं माझं फोटो स्टुडिओ असेल तर मला फोटो स्टुडिओशी रिलेटेड ऍप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागतील. माझे कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे तर कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये जे सॉफ्टवेअर मी शिकवेन ते सॉफ्टवेअर मला इन्स्टॉल करावे लागणार. तुम्ही प्ले स्टोअर वर गेले तर तुम्हाला प्ले स्टोअर वर खूप सारे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर दिसतात, पण सगळे आपण इन्स्टॉल करतो का? नाही. जे आपल्या कामाचे सॉफ्टवेअर आहेत तेच इन्स्टॉल करतो. अच्छा, प्ले स्टोअर वरून जर आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल नाही केलं तरी आपला मोबाईल चालतो. तर हे ऑप्शनल असतं, पण हे जर आपण इन्स्टॉल केले तर कम्प्युटरचा विस्तार होतो. कम्प्युटरवर आपण खूप सारे कामं करू शकतो. तर यांना म्हटलं जातं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. दुसरा आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअरचे 4 महत्वाचे प्रकार आहेत. कम्प्युटर सिस्टीम चालवण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी सिस्टीम सॉफ्टवेअर वापरले जाते. जसं की ऑपरेटिंग सिस्टीम, डिव्हाइस ड्रायव्हर, युटिलिटीज हे सगळे सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये येतात. जर तुमच्या कम्प्युटरमध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर नसेल तर कम्प्युटर सुरू होणार नाही. तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे आपण थोडक्यात बघू आणि सिस्टीम सॉफ्टवेअर हे आपण डिटेल्स मध्ये आज शिकणार आहोत. तर सिस्टीम सॉफ्टवेअरचे महत्वाचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण आता बघू. त्याच्यामध्ये पहिला आहे ऑपरेटिंग सिस्टीम, जो आपण समोर सविस्तर मध्ये शिकणार आहोत. 2 नंबरला येतं युटिलिटीज. तिसरा सिस्टीम सॉफ्टवेअर आहे डिव्हाइस ड्रायव्हर आणि चौथा आहे लँग्वेज ट्रान्सलेटर. त्या प्रत्येक प्रकाराचे काम वेगळे आहे आणि कम्प्युटरच्या योग्य कामासाठी ते महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपण आता पहिलं बघू ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय होतं? ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटर रिसोर्सेस कोऑर्डिनेट करते. म्हणजे कम्प्युटर आणि आपल्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचं काम करतो. जर कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर आपण कम्प्युटरचा वापरच नाही करणार, म्हणजे आपला आणि कम्प्युटरचा संबंध आलाच नाही. तर ऑपरेटिंग सिस्टीम हा त्याच्यातला महत्वाचा दुवा आहे. आता सांगितलं ती युजर आणि कम्प्युटर यांच्यामध्ये इंटरफेस प्रदान करते. म्हणजे आपल्याला
डेस्कटॉप दिसतो, त्याच्यावर आयकॉन्स दिसतात, स्टार्ट बटन दिसते, हे सगळं कशामुळे होतं? हे सगळं होतं ऑपरेटिंग सिस्टीममुळे. जर तुमच्या कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असेल तरच तुम्ही अप्लिकेशन प्रोग्राम्स रन करू शकता आणि त्यांना इन्स्टॉल पण करू शकता. कम्प्युटर चालू होईल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये अप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो. ऑपरेटिंग सिस्टीम जर आपल्या कम्प्युटरमध्ये नसेल तर प्रॅक्टिकली ते युजफुल राहत नाही किंवा तो कम्प्युटर आपल्या कुठल्याही कामाच्या नाही. विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीमचे कॉमन उदाहरण आहे. कोणते असणार आहे ते आपण समोर बघणार आहोत. तर आता बघू आपण ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन. ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ती कोणते कोणते कार्य करते. फंक्शन म्हणजेच कार्य. तर ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य 3 फंक्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिला येतं मॅनेजिंग रिसोर्स. आता मॅनेजिंग रिसोर्स म्हणजे काय? मेमरी, प्रोसेसिंग, स्टोरेज, प्रिंटर, मॉनिटर यांचे मॅनेजमेंट करते. म्हणजे आपल्या कम्प्युटरला काही इनपुट डिव्हाइस जोडलेले आहेत, काही आउटपुट डिव्हाइस जोडलेले आहेत. त्या सर्वांवर कंट्रोल करण्याचे काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम. जसं माऊस कंट्रोलिंग आहे, कीबोर्ड आहे, प्रिंटर आहे, मॉनिटर आहे, त्यांना कंट्रोलिंग करण्याचं काम करतं ऑपरेटिंग सिस्टम. दुसरं आहे प्रोव्हाइड युजर इंटरफेस. युजर म्हणजेच आपण आपल्याला इंटरफेस प्रदान करतो. युजरला कम्प्युटर वापरण्यास सोपी सुविधा देते. कोण? ऑपरेटिंग सिस्टीम. तर कम्प्युटर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचं दुसरं महत्वाचं काम आहे प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस. थर्ड आहे रनिंग अप्लिकेशन्स. वर्ड, एक्सेल यासारखी अप्लिकेशन लोड करते आणि रन पण करते. मायक्रोसॉफ्ट वर्ड आपल्याला आधी इन्स्टॉल करावा लागतो. कशामुळे इन्स्टॉल होतो? ऑपरेटिंग सिस्टीममुळे इन्स्टॉल होतो. आणि नुसतं इन्स्टॉलच नाही होत तर त्याला रन करणे म्हणजे सुरू करणे हा सुद्धा काम कोण करते? ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीमचे महत्वाचे 3 कार्य. पहिला आहे मॅनेजिंग रिसोर्स, दुसरा आहे प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस, तिसरा आहे रन ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर बघू आपण बुटिंग. तर बुटिंग म्हणजे काय? तर बुटिंग म्हणजे कम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करण्याला बुटिंग म्हणतात. बंद कम्प्युटर सीपीयू वरती आपण पॉवर बटन प्रेस करतो, सुरुवातीला त्याच्यामध्ये काही प्रोसेस होतात, त्याला बुटिंग म्हणतात. किंवा कम्प्युटर सुरूच आहे, स्लो चालत आहे, काही इश्यू आहे, तर आपण काय करतो? स्टार्ट बटनवर क्लिक करून त्याला रिस्टार्ट करतो. तर ही जी प्रोसेस होते त्याला म्हणतात बुटिंग. इलेक्ट्रिक बल्ब, तुम्ही बोर्डवरून बटन चालू केले की लगेच बल्बला लाईट येतो. पण कम्प्युटर तसं नाहीये. तुम्ही पॉवर बटन प्रेस करता, त्याच्यानंतर सीपीयूवर जाऊन पॉवर बटन प्रेस करता, त्याच्यानंतर काही प्रोसेस होते, त्याच्यानंतर कम्प्युटर ऑन होतो. तर याच्या दरम्यान जी काही प्रोसेस होते त्याला बुटिंग म्हणतात. तर मोबाईलचे घ्यायचं झालं तर जर तुमच्याकडे सॅमसंगचा मोबाईल आहे, बंद असेल, तुम्ही पॉवर बटन प्रेस करता, चालू व्हायला थोडा वेळ घेतो, स्क्रीनवर तुम्हाला सॅमसंग नाव दिसेल. ही जी प्रोसेस होते त्याला म्हणतात बुटिंग. मग बुटिंगचे 2 प्रकार पडतात. पहिलं बूट आहे वॉर्म बूट. आता वॉर्म बूट म्हणजे काय? कम्प्युटर आधीच ऑन असतो आणि आपण त्याला रिस्टार्ट करतो, त्याला म्हणतात वॉर्म बूट. कम्प्युटर सुरू आहे, काहीतरी इश्यू आला, त्याला आपण रिस्टार्ट करतो आणि कम्प्युटर काय होतो? स्वतःच बंद होतो आणि स्वतःच चालू होतो, त्याला म्हणतात वॉर्म बूट. दुसरं आहे कोल्ड बूट. कम्प्युटर बंद आहे आणि आपण त्याला पॉवर बटन ऑन करून चालू करतो, त्याला म्हणतात कोल्ड बूट. हे बूटचे तुम्हाला 2 प्रकार सुद्धा माहित असायला पाहिजे. परीक्षेमध्ये वॉर्म बूट आणि कोल्ड बूट मधील फरक विचारला जाऊ शकतो, म्हणून हा पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघू आपण मल्टीटास्किंग. आता हे जे मी तुम्हाला सांगत आहोत हे ऑपरेटिंग सिस्टीमचे वैशिष्ट्य आहेत. बुटिंग, त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत मल्टीटास्किंग, फाईल्स, फोल्डर्स, हे सगळे ऑपरेटिंग सिस्टीमचे वैशिष्ट्य आहेत. आता मल्टीटास्किंग म्हणजे काय? एकाच वेळी अनेक अप्लिकेशन रन करणे याला मल्टीटास्किंग म्हणतात. आता अनेक अप्लिकेशन्स म्हणजे काय? जसं तुम्ही वर्ड सुरू केले, त्याच्यानंतर एक्सेल पण सुरू केले, त्याच्यानंतर पॉवर पॉईंट सुरू केला,
तुम्हाला गाणे ऐकायचे आहेत, मीडिया प्लेअर सुरू केले, गेम खेळायचे आहेत, गेम चालू केले, तुमचं वर्ड पण सुरू आहे, एक्सेल पण सुरू आहे, गेमचं अप्लिकेशन पण सुरू आहे, गाणे ऐकण्यासाठी मीडिया प्लेअर पण सुरू आहे, म्हणजे सगळे अप्लिकेशन ऍट अ टाइम रन आहेत. तर या प्रोसेसला म्हणतात मल्टीटास्किंग. आणि हे होते कशामुळे? ऑपरेटिंग सिस्टीममुळे. उदाहरण दिलेलं आहे, वर्ड आणि एक्सेल एकाच वेळी चालू असणे याला मल्टीटास्किंग म्हणतात. फायनल एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स आहे. त्याच्यानंतर फाईल, डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी फाईलचा वापर केला जातो. आता फाईल तुम्हाला शिकवलेले आहेत. वर्डमध्ये आपण ज्या काही गोष्टी तयार केल्या, रिझ्यूम बनवला, लेटर बनवला, ग्रीटिंग कार्ड बनवले, एन्व्हलप बनवले, हे सगळं फाईलमध्ये स्टोअर झालेलं आहे. एक्सेलमध्ये तुम्ही शीट्स तयार केल्या, एक्सेलची फाईल बनली. पॉवर पॉईंटमध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही तयार केल्या ते सगळ्या फाईल पॉवर पॉईंटच्या बनल्या. त्याला म्हटलं जातं फाईल. तर फाईलचा वापर कशासाठी केला जातो? डेटा साठवण्यासाठी. आणि जे कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ते सॉफ्टवेअर तयार करताना फाईलमध्ये प्रोग्राम स्टोअर करतात. तर फाईलचा वापर डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी केला जातो. फोल्डर, फोल्डर पण तुम्हाला शिकवलेला आहे. आता फोल्डरचा वापर कशासाठी करणार? एकमेकाशी रिलेटेड फाईल कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्यासाठी फोल्डरचा वापर केला जातो. आता फोल्डरमध्ये जर आपण माहिती स्टोअर केली तर त्याचा काय फायदा आहे? त्याचा फायदा असा आहे की आपल्याला त्या फाईल्स कमी वेळामध्ये मिळतात. जसं माझे डॉक्युमेंट्स आहेत, टीसी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, हे जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत हे मी डॉक्युमेंट नावाच्या फोल्डरमध्ये स्टोअर करून ठेवणार. माझ्याकडे काही मराठीची गाणी आहेत तर मराठी सॉंग्स नावाच्या फोल्डरमध्ये स्टोअर करून ठेवणार. मी कुठेतरी बाहेर फिरायला गेलो तर पिकनिक नावाचा फोल्डर क्रिएट करेन आणि त्याच्यामध्ये त्या फोटो स्टोअर करून ठेवणार. त्याचा फायदा असा होईल की जेव्हा मला त्या फाईल्स किंवा त्या पिकनिकच्या फोटो हवे असतील तर मला त्या फोल्डरला ओपन करता बरोबर लगेच मिळतील. ते फोल्डरचे बेनिफिट्स आहेत. फाईल आणि फोल्डर्समुळे डेटा व्यवस्थित ऑर्गनाइज करता येतो, यालाच म्हणतात ऑर्गनाइज करणे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमच्या काही कॅटेगरीज आहेत. कॅटेगरीज म्हणजे वर्गवारी, जसं SC, ST, OBC ह्या कॅटेगरी आहेत, तशाच ऑपरेटिंग सिस्टीमच्या सुद्धा कॅटेगरीज पाडलेल्या आहेत. आता मी तुम्हाला फंडामेंटल मध्ये कम्प्युटरचे टाईप शिकवले. त्याच्यामध्ये आपण मायक्रो कम्प्युटर शिकलो, समोर पण आपण मायक्रो कम्प्युटरच शिकणार आहोत. तर मायक्रो कम्प्युटरचे मी परत तुम्हाला 4 टाईप शिकवले, ज्याच्यामध्ये डेस्कटॉप होता, लॅपटॉप होता, टॅबलेट होता आणि हँडहेल्ड कम्प्युटर होता. आता सगळ्यांचे जर तुम्ही बघितलं तर आकारमान सारखा आहे का? नाही. डेस्कटॉप आकाराने मोठा आहे, लॅपटॉप त्याच्यापेक्षा आकाराने थोडंसं लहान आहे, टॅबलेट त्याच्यापेक्षा लहान आणि हँडहेल्ड कम्प्युटर ज्याला PDA म्हणतात किंवा स्मार्टफोन म्हणतो ते त्याच्यापेक्षा लहान. तर त्याच्या आकारमानानुसार वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम बनवल्या गेल्या. तर आता जर तुमच्याकडे हँडहेल्ड कम्प्युटर आहे किंवा PDA आहे किंवा स्मार्टफोन आहे तर त्याच्यामध्ये एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम घालली जातं. आपण बऱ्याचदा बोलतो ना की माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. अँड्रॉइड म्हणजे काय असतं? अँड्रॉइड म्हणजे त्याच्यामध्ये मिनी ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असतं. त्याच्यामुळेच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता, गरज नसेल तर अनइन्स्टॉल करू शकता. हे कशामुळे शक्य आहे? की तुमच्या कम्प्युटरमध्ये एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणून आपण त्याला अँड्रॉइड म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. सिस्टीम नेटवर्कमध्ये जोडलेल्या कम्प्युटर्सला कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करण्यासाठी या नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करतात. जसं की आता 12वीच्या नंतर CETची आपण एक्झाम दिली तर कम्प्युटरवरती एक्झाम दिलेली आहे. जेव्हा आपण कम्प्युटरवरती एक्झाम देतो तेव्हा एक सर्व्हर असतो आणि त्या सर्व्हरला बाकी सगळे क्लायंट जोडलेले असतात. तर आपल्या क्लायंटवर जे काही क्वेश्चन्स येतात ते सगळे सर्व्हर्स वरून येतात. मग त्याच्यासाठी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमची आपल्याला गरज पडते. तिसरा आहे स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम. OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. जर माझ्याकडे सिंगल डेस्कटॉप असेल किंवा नोटबुक कम्प्युटर असेल तर याच्यामध्ये स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जातो. आपल्याकडे सगळे जे कम्प्युटर्स आहेत ते डेस्कटॉप आहेत आणि लॅपटॉप आहेत. यांच्यामध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम घाललेली आहे तिचं नाव आहे स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम. तर ही 3 ऑपरेटिंग सिस्टीमच्या कॅटेगरीज होत्या. पहिली होती एम्बेडेड, मोबाईलसाठी असते. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम जर तुम्हाला
खूप सारे कम्प्युटर्स नेटवर्क्स मध्ये आणायचे असतील तर नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम आणि डेस्कटॉप कम्प्युटर आणि नोटबुक कम्प्युटर मध्ये स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेलं असतं. त्याच्यानंतर बघू आपण ऑपरेटिंग सिस्टमची उदाहरणे. MS DOS, विंडोज 7, विंडोज 10 ही ऑपरेटिंग सिस्टमची उदाहरणे आहेत. आपण आपल्या ज्या कम्प्युटर्स मध्ये ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल आहे ती आहे विंडोज 10. आता लेटेस्ट जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती असेल तर ती आहे विंडोज 11. तर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमची उदाहरणे माहिती असायला पाहिजे. MS DOS, विंडोज 7, विंडोज 10 ही ऑपरेटिंग सिस्टमची उदाहरणे. MS DOS ग्राफिकल युजर इंटरफेस नव्हता. ही एक अशी ऑपरेटिंग सिस्टीम आहे की याच्यामध्ये युजर इंटरफेस नाही. आता युजर इंटरफेस म्हणजे काय? युजर म्हणजे कोण? आपण. इंटरफेस म्हणजे तिथं स्क्रीनवर आपल्याला भाग दिसतो त्याला इंटरफेस म्हणतात. जसं स्टार्टवर क्लिक करायचं आहे, आयकॉन्सवर क्लिक करायचं आहे, माऊसची मुवमेंट दिसते त्याला म्हणतात इंटरफेस. तर MS DOS मध्ये या गोष्टी नाही. विंडोज 10 हे लोकप्रिय मायक्रोसॉफ्ट कम्प्युटरचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणण्यापेक्षा होतं. आता विंडोज 7च्या ठिकाणी विंडोज 10 नी आपली जागा घेतलेली आहे. पॉप्युलर मायक्रो कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम याला म्हटलं जातं. आता विंडोज 10 पण नाहीसा होईल आणि विंडोज 10च्या ठिकाणी तुम्हाला विंडोज 11 दिसेल. डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीमला स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्ये जे OS घाललेली आहे तिला स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा म्हणतात. तर सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये पहिला महत्वाचा घटक होता ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम काय असतं, त्याचे कोणते गुणधर्म आहेत म्हणजे वैशिष्ट्ये, त्याचे कार्य कोणते आहेत, त्याचे अजून वैशिष्ट्य सांगितलं मी तुम्हाला, जसं मल्टीटास्किंग आहे, त्याच्यानंतर बुटिंग आहे, त्यानंतर आपण फाईल फोल्डर बनवू शकतो, असं मी तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल सांगितलेलं. त्याच्यानंतर सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये दुसरा महत्वाचा घटक आहे युटिलिटीज. युटिलिटीज ना सर्व्हिस प्रोग्राम असे सुद्धा म्हणतात. आता सर्व्हिस म्हणजे काय? सेवा. युटिलिटीज कम्प्युटरला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. कम्प्युटर रिसोर्सेस मॅनेज करण्यासाठी युटिलिटीज स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतात. सिस्टीम प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यांचा उपयोग होतो. म्हणजे जर तुमच्या कम्प्युटरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर युटिलिटीज ते आपल्याला सॉल्व्ह करून देतात. मायक्रो कम्प्युटर स्मूथ चालण्यासाठी युटिलिटीज महत्वाचे असतात. तुमचे कम्प्युटर व्यवस्थित रन करण्यासाठी युटिलिटीज ह्या खूप महत्वाच्या आहेत. तर महत्वाच्या युटिलिटी कोणत्या आहेत ते आता आपण बघू, ज्या आपल्या कम्प्युटरला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये पहिलं येतं ट्रबल शूटिंग किंवा डायग्नोस्टिक प्रोग्राम प्रॉब्लेम्स म्हणून यांची ओळख आहे. आता हे काय करतात, जर तुमच्या कम्प्युटरमध्ये काही मायनर प्रॉब्लेम असेल, मायनर म्हणजे छोटा, तर ट्रबल शूटिंग तो प्रॉब्लेम शोधतो आणि त्याला करेक्ट करून देतो. आता एक्झाम्पल साठी घ्यायचे झालं तर कम्प्युटरवरती आवाज येत नाही, तर तुम्ही ट्रबल शूटिंग रन करा, त्याच्यामध्ये आवाजाचा प्रॉब्लेम सिलेक्ट करा, तो का बरं आवाज येत नाहीये तो स्वतः त्याला रिकॉग्नाइज करेल आणि त्याला करेक्ट करेल, म्हणजे स्वतः शोधेल आणि दुरुस्त पण करून देईल. हे कशामुळे होतं? ट्रबल शूटिंग या युटिलिटीज मुळे होतं. त्याच्यानंतर दुसरी युटिलिटीज आहे अँटीव्हायरस प्रोग्राम्स. हे व्हायरस पासून कम्प्युटरला संरक्षण देतात. म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्ये समजा जर व्हायरस आले तर ते व्हायरस रिमूव्ह करण्यासाठी अँटीव्हायरस प्रोग्राम इन्स्टॉल करावा लागतो. तर व्हायरस म्हणजे काय? ज्याच्यापासून कम्प्युटर सिस्टमला धोका आहे. व्हायरस काय करतील? तुमच्या ज्या काही महत्वाच्या फाईल्स आहेत किंवा महत्वाचे जे काही अप्लिकेशन्स आहेत त्यांना स्लो करतं, नाही तर चालूच नाही होऊ देत. मग हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस प्रोग्राम इन्स्टॉल करावे लागतील. ते एखाद्या गार्ड प्रमाणे कम्प्युटरची सुरक्षा करतात. त्याच्यानंतर आहे अनइन्स्टॉल प्रोग्राम. नको असलेले प्रोग्राम सेफ रीतीने सुरक्षितपणे रिमूव्ह करण्यासाठी अनइन्स्टॉल प्रोग्रामचा वापर केला जातो.
जसं तुमचं मोबाईल आहे, तुमच्या मोबाईलमध्ये एखादा अप्लिकेशन तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्याला अनइन्स्टॉल करता, डिलीट करत नाही. तुम्ही काढलेली फोटो तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्याला डिलीट करता, पण अप्लिकेशनला डिलीट नाही करत. अप्लिकेशनला अनइन्स्टॉल केलं जातं. मग कोणते अप्लिकेशन? जे अनवॉन्टेड आहेत, जे आपल्या कामाचे प्रोग्राम्स नाही आहेत, प्रोग्राम्स म्हणजेच अप्लिकेशन जे आपल्या कामाचे नाही आहेत, त्यांना जर तुम्हाला मोबाईलमधून किंवा कम्प्युटरमधून रिमूव्ह करायचं असेल, काढून टाकायचं असेल, तर तुम्हाला अनइन्स्टॉल प्रोग्रामची मदत घ्यावी लागेल. त्याच्यानंतर बॅकअप प्रोग्राम्स. बॅकअप प्रोग्राम्स फाईल्स कॉपी करून देतात. म्हणजे समजा तुमच्या कम्प्युटरमधून एखादी महत्वाची फाईल हरवली किंवा एखादी ओरिजिनल फाईल हरवली, तर तिला रिस्टोअर करण्यासाठी तुम्ही बॅकअप प्रोग्रामचा वापर करू शकता. हरवलेल्या फाईल्स वापस आणून देण्यासाठी बॅकअप प्रोग्रामचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पाचवं आणि शेवटचं फाईल कॉम्प्रेशन. आता फाईल तर तुम्हाला सांगितलं आहे मी. कॉम्प्रेस म्हणजे काय? लहान करणे. जर एखाद्या फाईलचा साईज तुम्हाला कमी करायचा असेल तर त्या फाईलला तुम्हाला काय करावं लागतं? कॉम्प्रेस करावं लागतं. मग ते कॉम्प्रेस कसं करणार? त्यासाठी फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामचा वापर केला जातो. आता याची गरज केव्हा पडेल? माझ्या मोबाईलमध्ये फक्त 1 GB स्टोरेज वाचलेला आहे आणि माझ्याकडे एक फाईल आहे जिचा स्पेस आहे 1.5 GB. साईज आहे 1 GB फ्री आणि माझ्याकडे जी फाईल आहे तिचा साईज आहे 1.5 GB. मग ते 1.5 GB ची फाईल माझ्या मोबाईलमध्ये जाऊ नाही शकणार. तर त्यासाठी मला काय करावं लागेल? फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामच्या सहाय्याने त्या फाईलचा आकार 1 GB पेक्षा कमी करावा लागेल. तर त्यासाठी मला फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम उपयोगी पडेल. तर हे महत्वाचे युटिलिटी प्रोग्राम्स होते. याच्यावरती पण एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आहेत. हा जो सिस्टम सॉफ्टवेअर चॅप्टर आहे ना, हा खूप उपयोगाचा आहे. याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतील. आणि नुसतं एक्झामसाठी नाही तर तुम्हाला समोर तुम्ही वैयक्तिक जीवन जगाल या गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर अजून काही सर्व्हिस प्रोग्राम आहेत जसे की डिस्क क्लीनअप आणि डेफ्रॉगमेंट. आता डिस्क क्लीनअप काय करतं? डिस्क क्लीनअप नॉन असेन्शियल फाईल्स ओळखून रिमूव्ह करते. म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये ज्या महत्वाच्या फाईल्स म्हणजे ज्या कामाच्या फाईल्स नाहीत त्यांना शोधते आणि रिमूव्ह करते. तुम्ही मोबाईलमध्ये क्लीन मास्टर नावाचं अप्लिकेशन यूज करता. काय करतं क्लीन मास्टर? ज्या अनवॉन्टेड फाईल्स आहेत त्या शोधतो आणि क्लीन करून देतो आणि मोबाईलची स्पेस वाढते. सेम कम्प्युटरमध्ये जर तुम्हाला ज्या कामाच्या फाईल्स नाही आहेत त्यांना रिमूव्ह करायच्या असतील तर डिस्क क्लीनअप नावाचं अप्लिकेशन वापरावं लागतं. आता ज्या कामाच्या फाईल्स नाही त्या म्हणजे कोणत्या? जेव्हा तुम्ही कम्प्युटर चालवता तेव्हा काही अप्लिकेशन आपण सुरू करतो, तर त्या दरम्यान काय होतं? काही अनवॉन्टेड फाईल्स ऑटोमॅटिकली तयार होतात आणि त्या आपल्या कम्प्युटरमध्ये एक्स्ट्राची स्पेस घेतात आणि कम्प्युटर आपला स्लो वर्क करतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता? डिस्क क्लीनअप करा. तर ज्या महत्वाच्या फाईल्स नाही आहेत कम्प्युटर स्वतः शोधतो आणि त्याला रिमूव्ह करतो. तर त्यासाठी डिस्क क्लीनअपचा वापर केला जातो. त्याच्यानंतर दुसरा आहे डिस्क डेफ्रॉगमेंट. अननेसेसरी फ्रेगमेंट्स इलिमिनेट करतं. म्हणजे सेम जसं डिस्क क्लीनअप करतं ना, सेम तसं डिस्क डेफ्रॅगमेंटर सुद्धा करतं. पण डिस्क डेफ्रॅगमेंटर काय करतो? फाईल रिमूव्ह केल्यावर जी काही एक्स्ट्राची स्पेस सुटलेली असते त्याला रिअरेंज करतो. हा दोघांमधला फरक. डिस्क क्लीनअप फक्त फाईल रिमूव्ह करतं आणि डिस्क डेफ्रॅगमेंटर फाईलला रिमूव्ह करतं आणि जी अननेसेसरी स्पेस असते त्या स्पेसला रिअरेंज करतं. फाईल्स आणि अनयुज डिस्क स्पेस रिअरेंज करून ऑपरेशन ऑप्टिमाइज करते. मी सांगितलं तुम्हाला डिस्क डेफ्रॅगमेंटर काय करतं? अनयुज डिस्क स्पेस रिअरेंज करून ऑपरेशन ऑप्टिमाइज करते. यामुळे काय होतं? सिस्टमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. परफॉर्मन्स म्हणजे त्याची कामगिरी सुधारते. हे कशामुळे होतं? तर डेफ्रॉगमेंटर या युटिलिटीमुळे. त्याच्यानंतर बघू आपण ट्रॅक अँड सेक्टर्स. हा पण महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स बघायला मिळतील. जसं की ट्रॅक म्हणजे काय? ट्रॅक म्हणजे डिस्क वरील कॉन्सर्टिक रिंग. हा क्वेश्चन कन्फर्म आहे, एक्झाम मध्ये येणारच. ट्रॅक म्हणजे काय? डिस्क वरील कॉन्सर्टिक रिंग. आता तुम्ही सीडी डीव्हीडी बघितले असेल बघा, तो स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसत आहे. हा सीडी आहे
ह्या सीडी जेव्हा आपण रेकॉर्ड करतो म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा आपण डेटा लोड करतो, कम्प्युटरमध्ये सेम आहे. कम्प्युटरमध्ये जेव्हा आपण डेटा स्टोअर करतो तेव्हा हे असे गोल 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 तुम्हाला रेड कलरच्या रिंग दिसत आहेत, त्यालाच म्हटलं जातं ट्रॅक. हे ज्या गोल गोल कॉन्सन्ट्रिक रिंग आहेत त्यांना म्हटलं जातं ट्रॅक. डेटा स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरं आहे सेक्टर. प्रत्येक ट्रॅक वेट सेक्शन मध्ये विभागलेला असतो, त्याला म्हणतात सेक्टर. कसं बघा, स्क्रीनवर दुसरा चित्र दिसत आहे तुम्हाला. हे गोल 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 रिंग आहेत आणि त्याच्यामध्ये हा तुम्हाला ब्ल्यू कलरचा एक पार्ट दिसत आहे, त्याला म्हटलं जातं सेक्टर. सेक्टर म्हणजे काय? प्रत्येक ट्रॅक वेट्स नावाच्या शेपमध्ये विभागलेला असतो, त्याला म्हणतात सेक्टर. आता या सेक्टरची काय मदत होते आपल्याला? कम्प्युटरमध्ये स्पेसिफिक गोष्ट जर तुम्हाला शोधायची असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या नावाने सर्च करता तर तुमच्या नावानेच बरोबर त्या फाईल दिसतात. जर एखाद्या सीडीवर तुम्हाला पर्टिक्युलर त्याच नंबरचं गाणं वाजवायचं असेल तर त्याच नंबरचं गाणं वाजतं. हे कशामुळे होतं? हे सेक्टर्समुळे होतं. तर सेक्टर्स म्हणजे काय तो सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. स्टोरेज ऑर्गनायझेशन समजण्यासाठी ट्रॅक आणि सेक्टर हे शब्द महत्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही कम्प्युटरमध्ये माहिती साठवता तेव्हा हे ट्रॅक आणि सेक्टर्स काय असतात हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ट्रॅक म्हणजे ज्या गोल 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 रिंग असतात त्यांना ट्रॅक म्हणतात. डेटा स्टोअर करताना गोल 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 अशा रिंग बनतात आणि त्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो. आणि जेव्हा डेटा स्टोअर होतो तेव्हा तो अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो, ज्याला म्हटलं जातं सेक्टर्स. त्याच्यानंतर सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये तिसरा महत्वाचा भाग आहे डिव्हाइस ड्रायव्हर. आता डिव्हाइस म्हणजे काय? तर एखादा उपकरण, आणि ड्रायव्हर म्हणजे त्याला ऑपरेट करणारा नियंत्रक. म्हणजे कम्प्युटर सिस्टीम मध्ये जेव्हा तुम्ही एखादा डिव्हाइस जोडता तेव्हा कम्प्युटरला सांगावं लागतं की बा मी तुझ्यामध्ये हा एक नवीन डिव्हाइस जोडत आहो आणि त्याला तुला ते ऑपरेट करायचं, तर त्याला म्हटलं जातं डिव्हाइस ड्रायव्हर. डिव्हाइस ड्रायव्हर हे स्पेशलाइज प्रोग्राम असतात पर्टिक्युलर त्या डिव्हाइससाठी. विशिष्ट इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसला कम्प्युटर सिस्टीम सोबत कम्युनिकेट करायला ड्रायव्हर मदत करतात. म्हणजे आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इनपुट आउटपुट म्हणजे आता मी कम्प्युटरला एखादा माऊस जोडला तर कम्प्युटरला कसं समजेल की हा माऊस आहे, याला कसं चालवायचं? तर त्याच्याकरता आपल्याला त्या कम्प्युटरमध्ये एक ड्रायव्हर इन्स्टॉल करावा लागतो. आता टेक्नॉलॉजी एवढ्या समोर गेलेली आहे की मार्केटमध्ये तुम्हाला प्लग अँड प्ले नावाचे डिव्हाइस पाहायला भेटतात. आता प्लग अँड प्ले म्हणजे काय? जेव्हा आपण कम्प्युटरला एखादा डिव्हाइस जोडतो तेव्हा त्याला म्हणतात प्लग करणे, आणि प्ले म्हणजे तो ऑटोमॅटिकली रन होतो. म्हणजे तो डिव्हाइस जेव्हा आपण फर्स्ट टाइम कम्प्युटरला जोडतो तेव्हा तो स्वतः कम्प्युटर सिस्टीम मध्ये इन्स्टॉल होतो, त्याला म्हणतात प्लग अँड प्ले. तर माऊस कनेक्ट केल्याच्या नंतर त्याचा ड्रायव्हर कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होईल आणि त्याच्यानंतरच माऊस ऑपरेट करायला सुरुवात होईल, किंवा त्या माऊसवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करणार? तर तो डिव्हाइस ड्रायव्हर. प्रिंटर, कीबोर्ड, माऊस, स्कॅनरसाठी ड्रायव्हर्स लागतात. ड्रायव्हर नसेल तर डिव्हाइस प्रॉपरली काम करू शकणार नाही. जसं माऊसचं ड्रायव्हर जर कम्प्युटरमध्ये नसेल तर माऊस वर्क करू शकणार नाही. त्याच्यानंतर चौथं सिस्टीम सॉफ्टवेअरचा भाग आहे लँग्वेज ट्रान्सलेटर. लँग्वेज म्हणजे भाषा आणि ट्रान्सलेटर म्हणजे भाषांतर. म्हणजे भाषेचे भाषांतर करण्यासाठी लँग्वेज ट्रान्सलेटरचा वापर केला जातो. आता कम्प्युटरला भाषांतराची काय गरज आहे? तर प्रोग्रामरनी लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला समजतील आणि कम्प्युटर त्याच्यावर प्रोसेस करेल त्यासाठी लँग्वेज ट्रान्सलेटर असतात. आता प्रोग्रामर्स म्हणजे कोण? एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर, त्याने समजा एखादा प्रोग्राम तयार केला. आता प्रोग्राम्स म्हणजे काय असतात? सगळ्या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स असतात. त्या इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला कशा समजणार? तर प्रोग्रामरनी लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन लँग्वेज ट्रान्सलेटर कम्प्युटर लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून देतात
त्याच्यानंतर कम्प्युटर ते अंडरस्टँड करतो आणि त्याच्यावर प्रोसेस करतो, तर त्याला म्हटलं जातं लँग्वेज ट्रान्सलेटर. कम्प्युटरला समजणाऱ्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतात. प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन प्रोसेस करण्यासाठी लँग्वेज ट्रान्सलेटर्स उपयोगी असतात. जसं मी आताच तुम्हाला सांगितलेलं, प्रोग्रामरनी लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला समजण्यासाठी लँग्वेज ट्रान्सलेटर्स मदत करतात. हाय लेवल लँग्वेज ते मशीन लँग्वेज कन्व्हर्शन यामध्ये होतं. तर आज आपण या चॅप्टर मध्ये सिस्टम सॉफ्टवेअर हा टॉपिक शिकला. सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये काय काय गोष्टी येतात ते आपण शिकलेलो आहोत. तर थोडक्यामध्ये आपण त्याचं रिव्हिजन करूया. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्रामच्या कलेक्शन. याच्यामध्ये एकच प्रोग्राम राहत नाही, याच्यामध्ये मल्टिपल प्रोग्राम असतात. ऑपरेटिंग सिस्टीम चे महत्वाचे 3 कार्य: रिसोर्सला मॅनेज करते, म्हणजे कीबोर्ड, माऊस, प्रिंटर यांच्यावर कंट्रोलिंग ठेवते. युजर इंटरफेस, आपण आणि कम्प्युटर यांच्यामध्ये इंटरफेस प्रोव्हाइड करतं, जसं डेस्कटॉप दिसतं, वर्ड चालू केलं तर वर्डची स्क्रीन दिसतं. अप्लिकेशन रन, अप्लिकेशन सुरू करून देतो, वर्ड सुरू करायचं आहे, एक्सेल सुरू करायचं आहे, पॉवर पॉईंट सुरू करायचं आहे, गेम सुरू करायचं आहे, इंटरनेटसाठी ब्राउझर सुरू करायचं आहे, हे सगळं कोण करून देतं आपल्याला? ऑपरेटिंग सिस्टीम. बुटिंग, मग बुटिंग कशाला म्हणतात? बुटिंग म्हणजे कम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणे. युटिलिटीज, युटिलिटीज म्हणजे सर्व्हिस प्रोग्राम, याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला असणारच आहे. डिव्हाइस ड्रायव्हर, डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे डिव्हाइस कम्युनिकेशन प्रोग्राम. कम्प्युटर आणि डिव्हाइस कम्युनिकेट करण्यासाठी डिव्हाइस ड्रायव्हरची गरज पडतं. लँग्वेज ट्रान्सलेटर, लँग्वेज ट्रान्सलेटर प्रोग्रामरनी इन्स्ट्रक्शन लिहिलेल्या असतील त्या कन्वर्ट करून देतो. त्याच्यानंतर एक्झामच्या साठी काय काय पॉइंट्स महत्वाचे असतील ते बघू. परीक्षेसाठी मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे. सिस्टीम सॉफ्टवेअरला बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर म्हणतात, याच्यावर एक क्वेश्चन नक्की आहे तुम्हाला. सिस्टीम सॉफ्टवेअरला बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर सुद्धा म्हटलं जातं. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कम्प्युटर युजलेस आहे. ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर कम्प्युटर सुरू होणार नाही. जेव्हा आपल्या मोबाईलच्या डिस्प्ले जातो किंवा चालू होत नाही, तेव्हा जेव्हा आपण रिपेअरिंग करायला देतो तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला सॉफ्टवेअर मारावं लागेल, म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करावी लागेल. वॉर्म बूट म्हणजे काय? ऑलरेडी कम्प्युटर सुरू आहे आणि त्याला तुम्ही रिस्टार्ट करता. रिस्टार्ट करणे म्हणजे कम्प्युटर स्वतः बंद होतो आणि स्वतः चालू होतो, त्याला वॉर्म बूट म्हणतात. कोल्ड बूट, कम्प्युटर बंद आहे, आपण सीपीयू वरून पॉवर बटन ऑन करतो आणि कम्प्युटर सुरू होतो, त्याला कोल्ड बूट म्हणतात. अँटीव्हायरस, अँटीव्हायरस युटिलिटी व्हायरस प्रोटेक्शन देते. जर तुमच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस असतील तर ते रिमूव्ह करण्यासाठी अँटीव्हायरस वापरतात. मग याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? नेट प्रोटेक्टर आहे, क्विक हेल आहे, नॉर्टन युटिलिटी आहे, हे सगळे अँटीव्हायरसचे उदाहरणे आहेत. फाईल कॉम्प्रेशन, फाईलचा साईज कमी करायचा असेल तर तुम्ही फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम वापरायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिस्टम सॉफ्टवेअर चॅप्टर पूर्ण केला आहे. व्हिडिओ पुन्हा बघा, महत्वाचे मुद्दे रिवाइज करा, प्रॅक्टिस टेस्ट सोडवायची आहे जी आपल्या सनराइज कम्प्युटरच्या वेबसाईटवर दिलेली आहे. सिस्टम सॉफ्टवेअर समजले तर कम्प्युटरचे काम अधिक चांगले समजते. धन्यवाद.